नमस्कार. सध्या आपण आहोत पाथरी कॉर्नर सेलू या ठिकाणी. आपण पाहिलं असेल सध्या सीझन जांभळाचं सीझन आहे आणि जांभूळ जे असतात जांभूळ जे असतात ते आपल्या आरोग्यासाठी या ठिकाणी चांगलं असतं. जसे की आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते, त्याचबरोबर रक्त शुद्धी करण्याचं काम करतं, पचनासाठी सुद्धा या ठिकाणी चांगलं असतं. तर हे जांभूळ आपण आवर्जून या ठिकाणी खाल्लं पाहिजे, कारण हे शेतकऱ्याचं पीक आहे. आणि काय होतं माहितीये का, हा व्हिडिओ बनवण्याचा कारण मुख्य उद्देश तोच आहे की आपण जेव्हा तुम्ही आता काय भाव चालू भाऊ, काय काय भाव किलो? 50ला पाव विकतो. 50 रुपयाला पाव किलो. मागच्या आठवड्यामध्ये आय थिंक 60-70 रुपये पाव किलो, बरोबर आहे का नाही? दरवर्षी हेच भाव राहिला, आमचा भाव वाढाना. भाव वाढायला काहीच होईल नाही. म्हणजे शेतकऱ्याकडून महागाईनं झाडं घ्यावं लागले, समजा वस्तूचे भाव वाढले, पण आमच्या जांभळाचा काय भाव वाढला नाही. म्हणजे जांभूळ जवळपास जसं कळतंय तसं विकायलोय. तर 40 रुपये 50 रुपये 40 रुपये 50 रुपये आम्हाला हेच भाव आहे. बरं, जर एखाद्याला 50 रुपये पाव किलो जर तुम्ही म्हणलं तर लगेच 50 रुपयाने घेतात का ते? नाही नाही, त्याच्यात माणसं घासाघीस करतील आमच्या. म्हणजे यांनी जर म्हणलं हे 50 रुपये पाव किलो आहे तर कोणीच 50 रुपये पाव किलोने घेत नाहीत. पण ते जर आपण एखाद्या पिझ्झा बर्गरच्या शॉप वरती गेलो किंवा एखाद्या मोठ्या दुकानामध्ये गेलो आणि त्यांना जर पिझ्झा म्हणलं, तिथे लिहिलेलं असतं पिझ्झा 99 रुपये, त्याच्यानंतर बर्गरचा भाव ठरलेला असतो, तिथं मात्र एक पैसा आपण कमी करत नाही किंवा त्यांना म्हणत नाहीत की एक पैसा कमी करा. किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेलो जर 250 रुपये बिल झालं तर या ठिकाणी 240 रुपये सुद्धा या ठिकाणी पुढची व्यक्ती घेत नाही. किंवा एखाद्या ब्रँडेड कपड्याच्या शोरूम मध्ये गेलो आणि जर 790 रुपये झाले तर 785 रुपये सुद्धा या ठिकाणी ती व्यक्ती घेत नाही. परंतु या ठिकाणी शेतकऱ्याचा माल असल्यावर मात्र या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी भाव करतो. तर तो भाव करू नका, हाच उद्देश हा व्हिडिओ काढण्यामागचा आहे. काय फरक पडेल, यांना काय बंगला बांधायचं तुम्हाला पैशावर? हे साहेब हे बघा, लहान लेकरू आले बघा, सोबत त्यांचं लहान लेकरू किती जाते. हे अंगणवाडीत ते अंगणवाडीतले लेकरू रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी लोक या रस्त्यावरती गोणी विकत असतात. आपण सकाळी 6ला जावं लागतं. मी पाहतो ना, रोज रखरखत्या उन्हामध्ये दिवसभर या ठिकाणी रस्त्यावरती हे लोक विकत असतात. यांना काही बंगले बांधायचे नसतात, यांना काही मोठ्या गाड्या घ्यायच्या नसतात, यांना फक्त स्वतःचा उदरनिर्वाह करायचा असतो. आणि म्हणून या ठिकाणी हे शेतकऱ्याचं जे पीक आहे ते विकण्याचं काम करत असतात. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, प्लीज असे रस्त्यावर विकणारे शेतकरी असतील किंवा शेतमजूर असतील तर प्लीज त्याच्या लोकांकडे या ठिकाणी भाव करू नका, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.